हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार आहोत मटर, फ्लावर आणि पनीर याचा पुलाव बनवणार आहे आपण। त्यासाठी आपण थोडी लसूण घेतले, आपलं कोथिंबीर आणि मिरच्या आणि आपलं थोडंसं जिरं याचं आपण मिक्सरमध्ये वाटण काढून घेणार आहे। त्याआधी हे वाटण काढून घेऊया आपण। वाटून झाल्यानंतर ही अशी आपली पेस्ट बनते। आपण कुकर ठेवलेलं आहे, तेल टाकले आपण, त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काली मिरी हे आपण टाकून घेतलेलं आहे। हे बघा, व्यवस्थित आपण गरम होऊन देऊया। त्यामध्ये कांदा टाकून घेऊया, व्यवस्थित परतवून पण घेऊया आपण। आता आपण हा जो केलेला आहे वाटण, मिरची, कोथिंबीर ते आता वाटून घेऊया आपण। मस्त ते परतून घेऊया, त्याला परतून घेऊया आपण। माझ्या तिने आपल्याला सोयाबीन पुलाव दाखवला, पुण्याची माझी रेसिपी आहे। असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लावर, मटर, वास सुटलेला आहे छान पैकी। झटपट रेसिपी आहे, कुकरमध्ये मस्त होते। आणि बासमती तांदूळच पाहिजे असं काय नाही, वाडा कोलम असलं असे चांगला तांदूळ जुनामध्ये तरी पण छान होता आपला। एका वाटीमध्ये सगळे मसाले काढून घ्यावे। ही धनिया पूड आहे आपली, 1 चमचा धनिया पूड, थोडीशी हळद, जर घरी असेल तुमच्याकडे कांदा लसूण मसाला तो थोडासा नावाला, एवढंच टाकलेलं आहे ते, 1 चमचा पण नाही आहे पूर्ण। थोडासा गरम मसाला तो पण आपण 1 चमचा घेतले। आणि जो आपला घरात साठवणीचा मसाला असतो तो आपण थोडं 1 चमचा टाकायचा। याच्यामध्ये आपण वाटताना मिरच्या घेतलेल्या आहे 4-5, मुंगा मसाले आपण बेताचेच टाकायचे। टोमॅटो पण आपण थोडेसे मिक्सरला असे बारीक वाटून घेतलेले आहे। आपण वाटून घेतलेला टोमॅटो तो त्याची पेस्ट टाकून घेऊया। व्यवस्थित आपण याला परतून घेऊया। सगळे मसाले वगैरे झालं, कसं मस्त कलर आलेला आहे छानपैकी। आता आपण पनीर टाकत आहोत। पनीर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं शॅलो फ्राय करून घ्या, तसं टाकलं तरी चालेल, नाही असं टाकलं तरी चालेल। मस्त कलर आलेला आहे बघा, छान मग। तांदूळ बघा, साधे तांदूळ आहेत आपला वाडा कोलम, त्याच्यात आपण पुलाव बनवणार आहे। आता हे आता टाकून घेऊया। त्याला काय मी काही केलं ना, आता धुतलेत मी आणि आता मी ते तसेच टाकून घेते मी। आता आपण व्यवस्थित ते परतून घेऊया तांदूळ आपलं, पूर्ण मसाला आणि तांदूळ मिक्स करून घेऊया। भात घेतलेला आहे तांदूळ आपला, त्याच्या हिशोबाने आपल्याला तर त्याच्या डबल पाणी ओतायचं आहे। तर जसं तांदूळ बुडेल ना तेवढं पाणी आपण त्याच्यात टाकायचं। आता 3 वाट्या मी तांदूळ घेतलेत, फ्लावर आहे आपलं, पनीर आहे, वटाणा आहे, त्या हिशोबाने आपल्याला 6 ते 7 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया।
पाणी वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये. आता एक उकळ आली का आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. याला बरोबर उकळ आली आहे. पण 1 चमचा ते 1.5 चमचा आपण व्यवस्थित त्याच्यात तूप घालून घेऊया. आपण 1.5 चमचा तूप घातले. व्यवस्थित उकळ आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. शिट्ट्या काढून घेऊया कारण आपला अर्धा जवळजवळ भात शिजलेला आहे. याच्यामध्ये 2 शिट्ट्या काढून घेऊया. हे बघा 2 शिट्ट्यामध्ये आपला व्यवस्थित झालेला आहे. कलरही सुंदर आलेला आहे. वाटाणा, पनीर, फ्लावर कधी कंटाळा आला तर करून बघा, तुम्हालाही आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि त्याच्यावर आपली ताकाची कढी. आज जेवणात सगळेत आमच्याकडे पुलाव आणि कढी. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.